हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझा चॅनल प्रज्ञाच क्रिएशन अँड रेसिपीमध्ये. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. आज मी तुमच्यासाठी कोणती रेसिपी घेऊन आलेली आहे हे तुम्ही थंबनेलवरून तर ओळखलंच असेल. जाऊ द्या, मी पुन्हा तुम्हाला सांगते. आज मी तुमच्यासाठी उपमा ही रेसिपी घेऊन आलेली आहे. नक्की ट्राय करून पहा, कारण की खूप झटपट तयार होते. खूप मेहनत घ्यावी लागत नाही. साहित्यसुद्धा एकदम मोजकेच आहे. कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. खूप छान. एकदम हलक्या लागलेल्या भुकेसाठी ही रेसिपी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. कारण की उपमा हा एकदम झटपट तयार होतो. त्याला खूप कष्ट घ्यावे लागत नाही, मेहनत घ्यावी लागत नाही. कांदा टोमॅटोने हा उपमा रेडी होत असतो. त्याच्यामुळे मग नक्की ट्राय करा आणि माझ्या ह्या उपमाला तुम्ही काय उपमा द्याल हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की माझे असेच नवनवीन आलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून तुम्ही ही जो माझा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. मला तुमची साथ हवी आहे, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याच्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही माझी विनंती आहे तुम्हाला आणि मला प्लीज तुम्ही सपोर्ट करा. मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये रवा टाकला. रवा छान असा भाजून घ्यायचा. शिऱ्याला जसं आपण लालसर होईपर्यंत रवा भाजतो तसा रवा भाजायचा नाही. थोडासा त्याचा स्मेल दरवळेपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये रवा भाजून झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा. मग सेम कढईमध्ये मी 1.5 पळी पुन्हा तेल टाकलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. ते छान असं तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले. शेंगदाणेसुद्धा थोडे लालसर होईपर्यंत भाजून घेतले. मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. ती तेलामध्ये तळून घेतली. मग एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता बारीक चिरलेला. तो सुद्धा त्या तेलामध्ये मी छान लालसर होईपर्यंत फ्राय केला. त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकला आणि थोडं हलवल्यानंतर मग त्याच्यावरती मी 2 मिनिटाकरता झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यामुळे काय होतं की आपला जो टोमॅटो आहे ना तो लवकर शिजला जातो. त्याच्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं. त्याची टेस्ट आणखीन वाढते. मग झाकण काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आवडीनुसार आणि त्याच्यासोबत तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता. जर तुम्हाला पिवळा रंगाचा उपमा आवडत असेल तर तुम्ही हळद टाका आणि मग छान असं त्याला परतवून घेतलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा मी त्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवलं. कारण की मग छान असं ते झाकण ठेवल्यानंतर छान तो फुलतो ना, म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एकजीव करायचं पुन्हा एकदा. आपला हा उपमा ही खूप छान तयार होतो. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.